औरंगाबादमधून एक बातमी हाती येतेय। औरंगाबादच्या किराडपुरा भागामध्ये स्फोटक वस्तूवरती पाय पडल्यामुळे दोनदा स्फोट झालेला आहे आणि या स्फोटामध्ये 12 ते 15 वर्षांची मुलं आहेत, ती जखमी झाली आहेत। कृष्णा केंडे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। कृष्णा, नेमका हा स्फोट कशाचा झाला आणि काय तपशील मिळतात? रेश्मा, स्फोट कशामुळे झाला हे अद्याप कळू शकलेलं नाही। पोलीस आणि एटीएसचं एक पथक घटनास्थळी आहे, मात्र खूप घाबरून जाण्यासारखा हा मोठा स्फोट नाही, किरकोळ स्फोट आहे। मात्र हा जो स्फोट घडलेला आहे किंवा झालेला आहे या संदर्भात नेमकं कारण काय ती अद्याप कळू शकली नसली तरी 2 वेळेस ब्लास्ट झाल्याचं या ठिकाणी स्थानिकांनी सांगितलं आहे। 2 मुलं होती जी शाळेतून घरी दूध घेऊन जात होती। एका विद्यार्थ्याचा पाय जो आहे तो त्या वस्तूवरती पडला आणि त्याचा ब्लास्ट झाला आणि तिथे दुसरा त्याला पकडण्यासाठी गेला असता तिथे दुसऱ्या देखील ब्लास्ट झाला आणि त्यामुळे 2 मुलं जे आहेत ते जखमी आहेत। यामध्ये मुलीचा देखील समावेश आहे। पोलीस घटनास्थळी दाखल आहेत, मात्र पोलिसांनी कुठलीही असा मोठा स्फोट नाही असं सांगितलेलं आहे। बाजूला एक भंगारचं आणि बॅटरीचं देखील दुकान आहे, त्यामुळे तिथली काही स्फोटक किंवा स्फोटक पदार्थ बाहेर पडला असावा आणि त्यामुळे हा ब्लास्ट झाला असावा। मात्र यामध्ये एक मुलगा गंभीररित्या जखमी आहे तर दुसरी जी मुलगी आहे ती किरकोळ जखमी आहे। पोलीस घटनास्थळी आहे आणि पाहणी करतायत, मात्र ब्लास्टचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही। रेश्मा, निश्चित कृष्णा, मात्र रस्त्यावरती अशा पद्धतीने एखादी स्फोटक वस्तू पडणं आणि फक्त पाय पडल्यामुळे तिचा स्फोट होणं हे गंभीर म्हणायला हवं। कृष्णा, धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल।